गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इवांशी पाटील. तर ब्लॉगची सुरुवात माझी इवाच्या खिचडी बनवण्याने झालेली आहे. सो इथे सकाळी सकाळी सगळ्यात आधी मी इवासाठी दाल खिचडी वगैरे बनवते. कारण उठल्यानंतर तिला खूप जास्त, एक तर ती लेट उठते 11 वाजता, कारण झोपायला तिला उशीर होतो. माझ्यासोबतच झोपते आणि इथे मी मस्तपणे दाल खिचडी वगैरे बनवायला घेतली. त्यानंतर मला घ्यायची होती ब्लॅक कॉफी. इथे दुसरीकडेच मी भाजीची देखील तयारी वगैरे करत होते. सो ब्लॅक कॉफी यासाठी, कारण मला करायचं आहे वेट लॉस आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर मी सगळ्यात आधी घेते तर ती ब्लॅक कॉफी, आणि याने खरंच खूप चांगला रिझल्ट मला आलेला आहे. तुम्ही देखील नक्कीच ट्राय करू शकता. सो वाय एम टेकिंग अ कॉफी बिकॉज अँटीऑक्सिडंट असतात कॉफीमध्ये, आणि फॅट लॉससाठी खूप जास्त महत्त्वाची असते असं मी ऐकलं. ह्यामध्ये खरं तर तूपही घालू शकतो आपण, बट आजकालच्या तुपामध्ये वनस्पती तूप जास्त घालतात. सो मला ते नको वाटतं. सो प्लेन कॉफी देखील तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला वेट लॉस किंवा फॅट लॉस वगैरे करायचा असेल तर. ह्याने मला खरंच खूप जास्त फायदा होतो. सिन्स यू नो की आय एम अ वर्किंग वुमन, सो हे थोडंसं ब्रेन ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी देखील खूप जास्त मदत करतं. सो 1 or 2 टाइम कॉफी इन अ डे इज गुड फॉर हेल्थ. सो आय वुड रिकमेंड की वर्किंग वुमन, इट्स नॉट नेसेसरी वर्किंग वुमन, बट प्रत्येक गृहिणींनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि कॉफी घ्यायला पाहिजे असं मी रिकमेंड करेन. ओ बेटा, तर आमच्याकडे ना एक छोटीशी डान्सर आहे, छोटीशी पण क्यूट अशी डान्सर आहे माझी मुलगी इवा. शी जस्ट लव ते गोल्डन स्पॅरोवाला हे आहे ना, तो वाला डान्स. आणि इवा, आता तू डान्स करणार आहेस ना? तर मी लावू का गाणं? गाणं प्ले करू? मी सॉन्ग प्ले करू? ओके, कम ऑन, डान्स. ऑडियन्स वॉन्ट्स टू सी युअर डान्स बेबी. कम ऑन, इकडे इकडे येऊन कर. इकडे असा अंधार येतो. ओ ओके ओके ओके, मम्मीला कशी कळते? ओके, हां ओके, गो गो. हां, नाना. येस येस, तिच्या पप्पांचा फोटो दाखवते ती. नाना, येस येस. हां, टेल मी व्हॉट. चलो डान्स करा, सगळ्यांना बघायचं आहे. लुक ॲट मी इवा, लुक हिअर बेटा. इकडे बघ, इकडे बघ इवा. आमच्याकडे मूडनुसार असतं, यु नो. तर मूड असला तर आम्ही डान्स करणार, हो की नाही? तुला नाही करायचंय का? कर बेटा. ओके, तुला खिचडी देऊ का मग खायला? जेवण करतेस का? अगं बाई, डान्सच लावला ना. आ? तर इवा आणि तिचा डान्स तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल. लहान मुलं घरात असली की वेळ कसा जातो कळतच नाही, आणि त्यातल्या त्यात मुलं जर माझ्या युवासारखी असेल तर बापरे. इथे ना हे कार्ड्स मी तिला जेव्हा ती 6 महिन्याची होती तेव्हा आणले होते, जेणेकरून तिला सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय वगैरे करता येईल. पण तिचं आयडेंटिफिकेशन सोडाच, हे सगळे जे कार्ड्स असतात ना ते घरभर ती पसरवते, आणि प्रत्येक वेळेला मी ना उचलून ठेवते. आजकाल ती कसं करते की चेअर वगैरे सरकवणार, आणि जिथे पण मी वस्तू उचलून वगैरे ठेवलेली आहे ना तिथून ती काढणार. पण झोपते. आणि ओ बेटा, काय नाही, मग ब्लॉग व्हिडिओ काढत आहे, व्हिडिओ मध्ये बोलायचा प्रयत्न करते, पण तुम्हाला सारखं डिस्टर्ब करते. वोट वोट मम्मा. आ आ काय पाहिजे? हा, तुला खिचडी गरम करते इवा. खिचडी गरम करते ना मी. खिचडी गरम करते. तुला गरम खिचडी आवडते ना? आमच्या इथे इवाला प्रत्येक वेळेस खिचडी ही गरमच आवडणार. ओ बेटा, आ हे 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 बघा, हे बघा, मी ना सगळ्या वस्तू अशा वरती ठेवलेल्या आहेत, कारण माझी इवा आहे ना एकही गोष्ट अशी खाली ठेवत नाही. हे करू नकोस. वॉट, असं नाही करायचं मा. नको, ते टीव्हीला वगैरे म्हणशील तू. चल,
चल इकडे आण. चल आण इकडे. काय करतेस? चल ते गोळा कर, पूर्ण कार्ड 1 बाय 1 असे गोळा कर. चल, हुशार आहेस ना तू? हुशार आहेस ना? माझी मुलगी खूप हुशार आहे. हा, चला गोळा करा. चला. हा, कार्ड कार्ड कलेक्ट. हा, आईस्क्रीम आहे ते. आईस्क्रीम आहे. आईस्क्रीम आहे. चल गोळा कर, पूर्ण कार्ड गोळा कर. मग हुशार आहेस ना तू? हुशार आहेस की नाही? सो अशा प्रकारे माझा दिवसभर जो असतो तो इवाच्या मागे पुढे करण्यात जातो. ती जे पसारा करते ते आवरण्यात जाते आणि उरलेला टाईम मग ऑफिस असतं. तर ऑफिस म्हणजे वीकडेजमध्ये मी खरं तर ब्लॉग करतही नाही. माझे मोस्ट ऑफ द ब्लॉग तुम्हाला एकतर वीकेंडमध्येच बघायला मिळतात, मोस्टली सॅटर्डे आणि संडे. कारण एरवी मला अजिबातच शूट करायला टाईमच नाही मिळत. सो इथे मस्तपणे मी इवासाठी दाल खिचडी वगैरे केली. त्यानंतर थोडासा थकवा आला होता म्हणून चहा ठेवला होता आणि मस्तपणे चहा एन्जॉय केला. सकाळपासून काहीच नव्हतं खाल्लं, सो त्यासाठी एकटीच होते जेवणारी म्हणून म्हटलं की हे आप्याचं बॅटर, सॉरी इडलीचं बॅटर उरलं होतं. सो इथे मस्तपणे मी आप्पे बनवणार होते. काही नाही, त्यामध्ये भरपूर असा कांदा टाकला, त्यानंतर हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या वगैरे घालून हे बॅटर वगैरे बनवलं. आणि त्यानंतर मी यामध्ये तडकाही टाकणार होते, कारण मला चटणी वगैरे अजिबातच करायची नव्हती. इवाची डॅडी असल्यानंतर कसं त्यांना चटणी वगैरे लागते आपल्यासोबत किंवा इडली सोबत सगळं त्यांना सगळं लागतं. बट जेव्हा मी एकटी असते ना तेव्हा म्हणजे कंटाळा येतो की नको आपल्यालाच तर खायचं आहे. सो म्हटलं जाऊच द्या. सो इथे मस्तपणे आप्पे वगैरे केले होते, मस्तपणे खरपूस झाले आणि या आप्प्यामध्ये अजिबातच मी म्हणजे जो खायचा सोडा म्हणा, इनो म्हणा, असं अजिबातच वापरत नाही. सो हे आप्पे मी करणार होते. सो हा होता माझा आजचा ब्लॉग. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय एव्हरीवन.